राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला शरद पवार गटाकडून आव्हान। न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पीठासमोर सुनावणी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर। काल पूरग्रस्तांशी साधला संवाद। आज कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठका। विधानसभेच्या मोर्चे बांधणीसाठी खलबत। शिवाजीराव आढळराव पाटलांनी शिंदेंच्या सेनेत पुन्हा यावं। शिरूर आणि हवेली तालुक्यामधील शिवसैनिक आग्रही। स्वगृही परतण्याचं कार्यकर्त्यांचं आवाहन। विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे आज बीड दौऱ्यावर। भगवान भक्तिगड आणि नारायणगडावर जाणार। गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचं घेणार दर्शन। शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांच्या पुतळ्यालाही करणार अभिवादन। भरधाव वेगाचा आणखी एक बळी। वरळीमध्ये BMW गाडीच्या धडकेत विनोद लाड या तरुणाचा मृत्यू। वरळी पोलिसात चालकाविरोधात गुन्हा दाखल। पुण्यातील मुसळधार पावसामुळे धरणं 100% भरण्याच्या मार्गावर। पानशेत 94%, वरसगाव 80% भरलं तर खडकवासलामधनं मुळा मुठा नदीमध्ये 16,000 क्युसेक वेगानं विसर्ग। मुंबईत आजपासून पाणी कपात मागे। महापालिकेचा निर्णय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये 73% पाणी साठा। धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरूच। राज्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ। ठाण्यामध्ये महिनाभरात 177 रुग्ण तर संभाजीनगर आणि पुण्यातही डेंग्यूचे रुग्ण वाढले। खारघरमध्ये चोरट्यांकडून ज्वेलर्सच्या दुकानात चोरी। नागरिकांनी आरडाओरड करता चोरट्यांचा हवेत गोळीबार। चोरटे पसार। घटनेनंतर परिसरामध्ये भीतीचं वातावरण। भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स गेल्या 52 दिवसांपासून अंतराळात अडकल्या। अंतराळ यानामध्ये अडचणी आल्यानं पृथ्वीवर येणं कठीण। अमेरिकन निवडणुकीमध्ये डीप फेक व्हिडिओंचा गैरवापर। स्वतः एलॉन मस्क यांनी शेअर केला कमला हॅरिस यांचा डीप फेक व्हिडिओ। एआयचा वापर करून बनवण्यात आलेल्या डीप फेक व्हिडिओचा धुमाकूळ। पंतप्रधान मोदी युक्रेनचा दौरा करणार। पुढच्या महिन्यामध्ये मोदी युक्रेनची राजधानी कीवचा दौरा करणार। मोदी युक्रेनचे राष्ट्रपती जेलेन्स्की यांची भेट घेणार। दिल्लीच्या INA मार्केटमधील फास्ट फूडच्या रेस्टॉरंटमध्ये आग। आगीमुळे उपाहारगृहाच्या छताचा भाग कोसळला। 4 ते 6 जण जखमी। गुजरातच्या खिरा भागामध्ये पावसाची जोरदार हजेरी। गुडघाभर पाण्यामधून वाट काढताना नागरिकांची तारांबळ। भारतीय क्रिकेटपटू उमेश यादवकडून उज्जैनच्या महाकाल मंदिरामध्ये आरती। श्रावणी सोमवार निमित्त उमेश यादवकडून महादेवाची पूजा। दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त बाबुलनाथ मंदिरामध्ये भाविकांची मांदियाळी। पहाटेपासूनच भाविकांकडून पूजा करण्यास गर्दी। रेस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये बॅडमिंटनपटू PV सिंधूची विजयी सलामी। मालदीवच्या फातिमा अब्दुल रझाकचा 21-9, 21-6 ने उडवला धुव्वा।
Thank you.